या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीची शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा लागून राहिली होती। मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ठरल्या वेळी राजीनामा न दिल्यानं आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्ष महायुतीचाच करण्याचा आग्रह धरल्यानं कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची चढाओढ निर्माण झाली होती। गोकुळच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर महायुतीचाच नेता विराजमान झाला। आज गोकुळच्या कार्यालयात अखेर ते बंद पाकिट उघडण्यात आलं आणि हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांचं नाव पुढे आलं। गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर नावेद मुश्रीफ यांच्याशी आमचे रिपोर्टर राजेंद्र मकोटे यांनी संवाद साधला। पाहुयात ते काय म्हणाले। नमस्कार, टीव्ही नेक्स्टच्या वतीने आपलं स्वागत। गेले दीड महिना अधिक काळ उत्सुकता शिगेल पोचलेल्या गोकुळ अर्थात जिल्हा सहकारी दूध संघाच्या चेअरमनपदाची धुरा नावेद हसन मुश्रीफ यांच्यावर पडलेली आहे। आता आगामी 1 वर्षासाठी त्यांच्याकडे हे पद असणार आहे। काल रात्री पुन्हा एकदा प्रचंड अशा घडामोडी झाल्या आणि बंद पक्षातून हे नाव अखेर घोषित झालेलं आहे। काल अगदी हेलिकॉप्टरमधून नावेद मुश्रीफ कोल्हापूर झाले आणि फॉर्म्युला रेस पाहण्यासाठी गेलेले मुश्रीफ ही आपला विदेश दौरा सोडून अर्धवट दौरा सोडून एक कोल्हापुरात आले आणि त्यानंतर हे संकेत मिळत होते आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर आता आगामी निवडणूक होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर नावेद मुश्रीफ यांच्याकडे ही धुरा आलेली आहे। आपल्या काय एकंदरीत भावना आहेत आणि एवढ्या मोठी जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे। विजय म्हणता येणार नाही, दूध उत्पादक सभासदांचा हा फार मोठा विश्वास माझ्यावर या ठिकाणी टाकलेला आहे। दूध संघ हा वाढीसाठी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न। 1 वर्ष हे फार महत्त्वाचं असणार आहे, निवडणूक आहे, ठराव आहेत आणि हे सगळं शिवधनुष्य पण कसं पेलणार आहे ते मी मगाशीच सांगितलं की फार मोठा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे आणि हा सार्थपणे पेलण्यासाठी त्या सर्व संचालक मंडळाचे आणि दूध उत्पादक सभासदांचं पाठबळ मला गरजेचं आहे। आई अंबाबाई ती पाठबळ मला द्यावं अशी मी या ठिकाणी व्यक्त करतो।